नमस्कार. कोणत्याही कार्यक्रमामध्ये मान्यवरांचं स्वागत करताना काही कोटेशन्स मी या ठिकाणी देतो आहे. तुमची माया, तुमची प्रीत हेच आमच्या आयुष्याचे संचित. अतिथी देवो भव म्हणजे ही भारताची परंपरा. स्वागत करून तुमचे आम्ही पाळतो परंपरा. अतिथी देवो भव. भारतीय संस्कृतीमध्ये पाहुण्याला देव मानलं जातं. आपल्या कार्यक्रमाचे वैभव वाढवण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. त्यांची उपस्थितीही आमच्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. ज्यांच्या अस्तित्वाने सभेला सौंदर्य लाभतं, ज्यांच्या विचारांनी मनाला उन्नतीची दिशा मिळते, असेच आमचे आजचे मान्यवर मंचावर विराजमान झालेले आहेत. त्यांचं स्वागत करणं ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. स्वागत तीच ज्योती जी मनात श्रद्धेची शिखा प्रज्वलित करते. स्वागत तीच वाणी जी विचारांना गती देते. आणि स्वागत तेच आपल्याला सन्मान आणि सुसंवादाचे धडे देते. अशा आदरणीय व्यक्तिमत्वाचं स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होतो आहे. वृक्ष त्यांच्या सावलीसाठी ओळखले जातात आणि व्यक्तिमत्व त्यांच्या विचार संपन्नतेसाठी ओळखले जातात. आज मंचावर उपस्थित असलेल्या आपल्या मान्यवरांचे विचार आमच्या मनामध्ये नवचैतन्य निर्माण करतील याची आम्हाला खात्री आहे. त्यांच्या स्वागताने आजचा सोहळा अधिकच मंगलमय होतो आहे. सत्कार म्हणजे केवळ पुष्पगुच्छ नव्हे तर कृतज्ञतेचा एक सजीव स्पर्श असतो. आज या सन्माननीय व्यक्तीचे आम्ही केवळ स्वागतच करत नाही तर त्यांचे मार्गदर्शन मिळणार म्हणून अभिमानही वाटतो. अशा प्रकारचे कोटेशन स्वागत करताना वापरावेत. राजकुमार चौगुले, चिंचवाड. धन्यवाद.